अबाई मंजू ह्या पाय इकडेची भाजी तोडली साजरी. हा हिला धुई धाय कर, हिची भाजी कर साजरी. हे पालकाची तोडतो मग मी त्यातलं. पालकाची करत नाहीस ना? नाही मग ही करते ना करडायची. आई कशी करायची म्हणजे मुगाची डाळीतच करता ना? हो ते मग मुगाची डाळ भिजू घातली की नाही मी बस ते तेवढी शिक. आता तशी धुई धाय कर लगे जर शिक त्याचा कोंडा काळ जर साखरायला इथं चाल काही नाही काढलाही नाही तर चालते. पाणी झारून टाक त्याच्यातलं. मस्त कांदा चिरलाय मोठा लसूण नीस लागे लसणाचं चिरून टाळ्या कांदा तेच भात साजरा फुलणी दे नाही टाकन त्याच्यावर भाजी टाक चिरून मस्त भाजी होती. हो अशीच करते आई पण अशीच करते. म्हटलं मी काही वेगळा करता का म्हणून विचारलं. अशीच कर बरं करते ना मग आई. मग या भाजीसाठी आपल्यासाठी भाकरी करू का? कर ना मग समजेलेच कर ना. मला सासऱ्याला खरंच आवडते या भाजी संग. मी म्हणतच होते तुले बाई एखादी भाकर टाकजो त्याच्यासाठी. मग कसं कर भाकरीच कर. आपल्या चटकेला पाहिजे माय तो अजून तो डोकसं खाते. मग हे केलं काय ते केलं काय त्याला टाकजो माय 2 पोये नाही तर त्याच्यात भलीच जीवार येते भाकर खाणं. हो त्यांच्यासाठी पोळ्याच बनवे. त्यांना आवडत नाही भाकर. मग दिवसभर त्यांना भूक लागली करतात. ते भाकर न त्यांचं जेवणच होत नाही. त्यांना म्हणतात मला भूकच लागते म्हणतात भाकर खाल्ली की. आपल्यासाठी करते मग. हा चालते नी भाजी साजरे धुजो. हो आई माय पालकाच्या तर 2 जुळ्या आणल्या. हो बाई पालक आणजो बाई टपलं एखादा. बसला ते तोडून टाकतो मग पालक बी राहिला तसा निघून जाईन. फिरजात घालून दे. हो आई 2 मिनिटं देते 2 मिनिटं थांबा. आता जरा ऊन तपते का रे? जरासं वाटते जरा थंडी कमी झाली आता जरा. आता ती सगळं झाली ना. आता काय आता खायच लागते वजे वजे. अबाई बुवा हे आल्या बाई दोघे जण. कॉफी बनवायला लाव बरं तिले. मला चहा सांगतो रे बा. मी तर कॉफी गिपी नाही पेत. काय रे ते कॉफी तलब जात नाही ना काही नाही. हो अबाई मंजू बाई 1 कप चहा आणि 1 कप कॉफी कर बाई. हो करते. पाणी देऊ का? नाही पण नाही पाहिजे राहू दे. चहाच ठेव बाई. हो करी पुरा मी काय बा तुले ते जा ना मग ते सुनबाईला घेऊन मशीन घेऊन या कपडे धुवायचे. हो ना मी तेच म्हणत होती ना. कसा पैसा आला की चालला जाईल इकडे हे कर लागते ते कर लागते. जाईन ते मशीन एकदाची मशीन घेऊन घ्या. वस्तू माग पडे कामाचीच आहे. बाबा वॉशिंग मशीन न काही गोळलं नाही आपलं. हा मला ऐका मी गाडी घेतो ना नवीन नाही घेत ना जुनी घेतो ना. काय 20-30 हजार त्या मशीनीत गमावता. हा गाडीत कमी पडतात ना. मग एवढी महाग होती का मशीन 30 हजाराची? आई घ्या चहा. मला काय केलं हो आता. आता काय काम बनतं बघायला तर केदाही केलं तर पेलं तर चालते. माही बघ होते ना मग. घ्या केला नाही तर तसेच जेवायला टाइम आहे ना. बाबा घ्या ना चहा. हो रे बा का सुन बाई ती मशीन एवढी महाग होती का 30 हजाराची? ते घेतली तशी आहे बाबा. हा पण मी म्हणतो घेणंच अर्जंट आहे काय मंजू सांग तू. बाबा तिले बी घ्यायची नाही ना मशीन. तेच म्हणे मला काल. मला रात्री म्हणे ते मशीन काही काम नाही म्हणे काही गरज नाही म्हणे घेऊ म्हणे गाडी घेऊन घ्या म्हणे. हाय ना मंजू? हा हो मला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे गाडी घेतली तर चालतेच ना. हा त्याचे शब्द तिच्या तोंडात घालते तो. त्याले म्हणणं आहे गाडी घेत म्हणते मंजू म्हणते. सकाळी मंजू हेलिकॉप्टर घे म्हणे मग का तू. अरे गाडी बी घेऊ पुढच्या वर्षी घेऊ. घ्याच लागते गाडी पुढच्या वर्षी घेऊ ना. हे पाय कुमार असं कर तू सुनबाई सकाळी जाय आणि ते मशीन पाहून या. हा बरोबर बजेट मध्ये बसवा आपली. एवढी महागाची नका घेऊ लय सस्ती नका घेऊ. जरा जरा 2-4 दुकानं. हो चालते. आणि बाबा मंजू त्याच्या नादी लागू नाही तर मग असं कर. मी काय म्हणतो आपण 3 जण जाऊ. हा कुमार हुकूनच टाकीन त्याला घेऊन नाही ना. तू इले नी ना वापस आणि असं करा आपण 3 जण जाऊ. मंजू मी लागे तुम्ही आपण जाऊ आणि घेऊन येऊ. आई तर काही बोलते मी काय काय हुकवणार. जा घ्या मशीन मला काय करावं लागते. घ्या बाबाचे हा मी त्यांना कॉफी देते. आतमध्ये बसले वाटते. हा दे. त्याच्या मनातच नाही घेणं म्हणून तो तसा करून लागला. त्याला वाटते गाडी घ्या. आता गाडी सस्ती होते का? ते पोराले तर काही डोकसच नाही निरा. जाऊ द्या भाऊ आता एक एक होईल. एखादा मान होत असते का? तू कोण नाही म्हणत मग म्हणणं मला पाहिजे मशीन नाही पाहिजे म्हणून. तुला गाडी नाही पाहिजे काय 4 व्हीलर? मी कसं म्हणू. मी तर म्हटलं ना चालते मला गाडी घे तरी चालते असं म्हटलं नाही का मी बाबांना. इकडून चाललो होतो म्हटलं जा म्हटलं बाली आली झाला आज आले नाही
6 वाजता तिले यायले, कधी कधी बसले येते, कधी 6 येते, कधी काय आता ॲटोच्या भरोशावर. हो ना, ते तर आहेच. आता ते अपडाऊनचं असलं तर तेवढं तरी पण बरं ना बा, एवढं जवळचं भेटलं. ते दूरचं असतं तर पंचायत असते, एवढं चालतेच आहे. असं असं हा. हे लेकरं कुठे गेले मग? लेकरं खेळायला गेले असतील, तिथून तर आले असतील ना. मामा, मला वाटलंच तू आम्ही आले. गाडी दिसली मला, मी ओळखली, म्हटलं मामाच आला. अबे कुठे हिंडून राहिला बे? हा, बाई कुठे? ती घेऊन राहिली. थांबा, तिला बोलावून आणतो. अरे मामा, कुरकुरे आणले काय? मामा, समोसा कोण नाही आणला त्याच्यापेक्षा? कुरकुरे आणले, समोसा नाही आणला का? समोसा समोसा नाही आणला का? मी कुरकुरेच घेतले रे. बरं थांब, घे पै. भेटतात का तुमच्या गावात? भेटते का काही? आहे का हॉटेल? लागलं होतं ना रे मागे, चालू आहे का ते? नाही नाही, बंद झालं ते. गावात काय चालते हो? टिमिक टिमिक 15 दिवस केलं लेखानं, बंद पाडलं. अरे हो का? बरं जाऊ दे. हे पाय बाबू, सोनो डबलच्या पाठी नेईन की रे, मग समोसा आणीन मी तुले. आता कुरकुरेच खाय. हा, अलग अलग आहेत ना, पाय ना, कुरकुरेच नाहीत काही, अलग अलग आहे त्यात. ते नाव येते फक्त कुरकुरे असं पाकिटले की, लय अलग अलग आहे त्याच्यात काही. ते आली तुमची बहीण. का रे दिनू, कधी आला? अहो बाले, आता आलो, 5-10 मिनिटं झाली असतील. मला माहित नाही, नाही तर मी तिकडून आलो पातुरातून, तुला घेऊन आलो असतो घरी. मी म्हणलं तू गेली असेल. अरे आज थोडासा उशीरच झाला. बरं म्हणजे कसं काय आला, सोला का वहिनी आली का? हे ते काय लिहिते व, ते नाही आली. मी आलो इकडे, तो तर काम रिकाम पण होतो. म्हटलं चला, लय दिवस झाले गेलो नाही बैलच्या घरी, एकदा येऊन चर मारा. खरे काही पाणी गिनी दिलं का रे मामाले? चहा केला का? नाही बा, मी तर आता आलो, खेळायला गेलो. तुम्ही म्हणली माहित बाबानं केला का तो? नाही नाही, मी केला नाही. आता आला तो, 2 मिनिटात आला. ठुई चहा ठुई आता मस्त, नाही तर स्वयंपाक कर, जीव घालतो भावाले. अरे नाही नाही, मी जेवत घेत नाही बापा, मला जा लागते जीव, अंधार पडू का नाही उभाले. काय कर लागत चहा घे, बस आता तर आली. नाही रे भाऊ, आली तर मग काका बस नव्हती काय? आता घर झाडतो, चाय संध्याकाळचा टाइम होते, झाडतो पटकन, दिवे लावतो, आणि लेकरं येतात त्यांचे. म्हणलं आहेत का व मास्तरीन बाई, आहे का घरी? कोण आहे? हो आहे. काय म्हणता मावशी? माय पाहुणे आहेत का कोणी येल? हो बोला ना, पाहुणे नाही, मा भाऊ आहे ना, मा भाऊ आहे. काय होतं ते? म्हणलं मास्तरीन बाई, मा पोरग काय म्हणे, मॅडमची भेट घेजो म्हणे, आणि सांगजो म्हणे की पोराची ट्युशनची फी पुढच्या महिन्यात दिली तर चालेल. पुढच्या महिन्यात एका बरी 2 महिन्याची देऊन दे एकखट्टा. या महिन्याला त्याचा पगार नाही झाला तर म्हणून तो म्हणे की, म्हणे 2-3 खेप म्हणलं म्हणे तुम्ही, तो सांगे घरी आमचा स्वरा म्हणे, मॅडम म्हणतात फी दे फी दे. तर म्हणून मला लेख काय म्हणे मास्तरीन बाईले सांगून दे म्हणे की पुढच्या महिन्यात देऊ 2 महिन्याची एकखट्टा. चालेल का बा 2 महिन्याची दिली एकखट्टा तर? या महिन्याला जसं हात कळ काय म्हणून. बरं बरं, चालते ना मावशी. पण स्वराजले घरी होमवर्क करायला लावत जा. 4 दिवस झाले होमवर्क करून नाही आणून राहिला. असं का? बरं बरं, त्याच्या मायला सांगतो मी. त्याच्या माय तर शिकवते माय त्याला. बरं मी सांगतो तिला मग. होमवर्क केलं नाही का? बरं बरं बरं, ते फी तर चालते ना मग आता त्याला काही म्हणणं का? तो घरी येऊन दांगडो करते, मॅडम फी मागतात, मॅडम फी मागतात. पुढच्या महिन्याला 2 महिन्याची देते का परी एकखट्टा देत? चालते चालते. बरं, ते अभ्यासाचं सांगा त्याच्या आईला. काल पण मी होमवर्क दिलेलं आहे, आता आजही त्यानं केलं की नाही काय माहिती. ट्युशनला येतो ना तो? बरं बरं, येते तो ट्युशनला, येते ना. हो, त्याच्यातून आला, तयारी झाली त्याची, येतेच तो ट्युशन आता. हा, ते तो म्हणे मग गेली मॅडम म्हणतात फीच भरून ये म्हणाले आली मग आपले. मग पुढच्या महिन्याला देतो बाई. पुढच्या महिन्याला 2 महिन्याचे देतो एका बरी. चालेल मग. येतो बाई, पाहुणे बसेल आहेत. हो, ते आजचं होमवर्क करून यायला लाव जा मावशी त्याला. हो हो, सांगतो ना मी, त्याच्या मायला सांगतो ना होमवर्क करून घे म्हणून. काय बाले, किती तो जीवाला. हा, काय रे काय धंद्या असं करत जा ना हो जावई बा. येत आहेत 3 बॅच तुम्ही घेत जा ना, नाहीतर तुम्ही तर लय लवकर येता घरी. हा, या 3री 4थीच्या शिकवतात ना तुम्हाला, तेवढे घेतल्यात चालतात. हे ते काय रे, ते कोणते बी चिल्ले बिल्ले बसतात का कल्ला करत, तिला करा शिकवणं कसं बी गोट आहे का? अरे बाबू दिनू, त्याच्या गोष्टीच घे ऐकून. म्हणजे 2 लेकरं नाही शिकवलं जात त्याच्यानं, अरे लेकराला काय शिकवतीन. बस तुम्ही पटकन नाश्ता करतो. अ बाई, राहू दे रे, काय धंदा नको करू. नाश्ता आणखीच काय बोलतो का व? सध्या आली नाही. हा, बस जोर थोडा वेळ. निरा का मशीन आहेस काय चालूच राहतं? तू थकत घेत नाहीस काय का? तू तर म्हणतोय सासरे तुला गाडी घेऊन राहिले, काय झालं मग? अरे मग दिनू दे ना अर्धे पैसे. अर्धे पैसे तू दे, अर्धे पैसे बाबा देतात, अर्धे मी देतो. गाव वर्गणी करा ना, नाही तर गाव वर्गणी करा. अर्धे दे मा भाऊच देणे ना. हो,
पैशाची लाईट झाडच आहे त्याच्याजवळ, सारच दिन तो तुम्हाला. बापा असं काय दिलं तो भावानं? अरे पाय दिनू, पाय किती बेईमान आहेत. हा, तू म्हणते की बोलत नको जात जो. हा, पाहिलं किती बेईमान आहेत. आहे का नाव काही? जाऊ दे ना वा. ओ बापू अर्धे कायले, मी तर पुरेच देतो. सध्या देतो मा बहिणले गाडी घेऊन. काय म्हणणं आहे तुमचं? दे ना बापा, मी का नाही म्हणलं. ते ना का नाही म्हटलं. ते तर पायानं जे वळल्या जाते तेवढं वळतात ते. काही नाही, शानपणा करतो मुकाट्यानं आहे. माझे सासरे देतात घेऊन. मामा ते श्यामाला काऊन नाही आणलं रे? अरे मी इकडून आलो ना बे, श्याम घरी आहे, मी का घरून थोडी आलो. आईले माहिती नाही बाई. इकडे काही काम नव्हतं, आलो मी इकडे मित्रासंग. तो गेला त्याची सासरवाडी इकडे, ते कोणतं गाव आहे तो, गाव थोडे धुर काय गाव आहे ते, तर ती आहे बा ते. तो गेला तिकडे, जाय तू, मी कुठे येऊ तो सांग सासऱ्याच्या घरी. मी तो म्हटलं इकडे मा बहिणीच्या घरी. तू निघाला तर की मला फोरचो. मग मी आता चला बालीच्या घरी जा भेट होते. कसं काय का हो बाले, हे जर झाड जण कचरा केला हा कसं हे. कुई करू रे दिनू, पायनं निरात असते. जाऊ द्या, एखाद दिवशी करीन काढीन तो करा. असं झाड तुडू करतो रे मी तशी. जातो पटकन, तिकून आल्यावर पाय. आता कुठे बसून एवढं चकचक करत, आता लेकरं येतात. घरचं स्वयंपाक पाणी. काय गोष्टीच करतो काय, चहा तपासले किती वेळचा आलो मी, एक कपचे नाही मले. आता त्या पाहुण्या सांगत पा, ये रे दिनू का बहिणले का झाडून काढू लागले का भांडे घासत ये बस होती. अरे काय बापू, आता मग आता बहिणले भांडे घासू लागले तर काय फरक पडते बा. बहीण आहे दे माई, एवढी दगदग करते, एवढी मेहनत करते, माझीव तुटते. ऐकलं, याले म्हणतात भाऊ. असं असते भाऊ. त्याचं बनते बहिणीच्या एवढा त्रास पाहून, एवढी दगदग पाहून. तुम्हाला तर उलचक पाजर नाही फुटत. बरं आहे बापा, बस झालं बहीण भावाचं प्रेम उतू येऊन राहिलं. जर बा घास तेवढे भांडे बहिणीले घासू लाग. आणि तू कर बा चहा गी कर, होत दे आम्हाला शिंकलभर चहा. माय बाई, रत्नीनं दुकान उघडलं का? मी आणलं उघडलंच नाही का? दुकान उघडलं का वरत ना? हो मोठ्या बाई, दुकान उघडलं ना. या 2 दिवस झाले त्या पाहुण्याच्या याच्यात काही दुकान उघडलं नाही. म्हटलं उघडा आता. का शिटूचा काही फोन घेऊन आला, फोन लावा लागत होता. गेली एवढी पोरगी रागत. तिच्या बाबानं केलता ना, तिच्या बाबाचा फोन असते, माझी टाइम फोन असते पोरीले. हा, तर बोलली ना, काय नाही म्हणे. काय म्हणणार आहे, पोरीले वाटूस खराब वाटते ना. आता पोरीच्या जातीले लेकी भेटत नाही तर काय तर जा, असं काही नसते म्हणा. असं काय असते, काही नाही म्हणा. का आणलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, केलंच पाहिजे का? लोकांवर थोडी भार असते म्हणा आपला. हो, माहितीच्या पेक्षा तिच्या बाबाचंच लय मन दुख. पोरीसाठी तर लय मन दुखते माहितीचं. मला मलाच तर माही किती शादवलं. काही पोरगी तशी गेली तर तेने नाही साडी दिली तर तुले काय झालं? त्या अकाउंट नाही दिलं. दुकानातल्या साऱ्या साड्या मा पोरीच्याच आहे. आणि हात लावसान तर पाकळी साडी लेन माझ पोरीचा ते. म्या म्हणलं माय आता मी काय करू? म्या म्हणलं नाही बाई, सांगा म्हणलं नाही का म्या शिटुली की बाई दुकानात तू वाटतीन तितक्या साड्याने. तू घरी दाखली नी सांगून दे की हेच घेतली मले, हेच दिली मायच्या हे भावजाईच्या मायनं. ती पोरगी ऐकायला तयार होती काय? तिचा बाप मलाच बोलला. काय झालं बा? काही नाही, त्या दिवशी गोट सांगून मी तुम्हाला तुमच्या भावाची. किती बोलले मला, शिटूल साड नाही दिली. बरं झाला तुम्हाला दोघीली माहिती आहे ना. तुम्हाला असं वाटलं असतं की रत्नीनच नाही होत होतं ना असं का? जाऊ दे तिकडे, ते तुमचा हमेशाचाच कित्ता आहे. बरं मी काय म्हणतो ते सुमी भांडे घासायला येईल, भांडे नाही दिले काय काऊन? या महाराणी काय करून राहिले? आहे ना घरात, तिले आवाज नाही दिला का सुमीनं? सुमीले म्हणा आवाज दे ना तिले. काय सांगा बाई, सुमी तिकडे अंगणात आहे. मला म्हणे मी आली तिकडे म्हणे आत्या याच्या घरी नाही का कोणी म्हणे भांडे नाही देऊन राहिले काढून आवाज दिला म्हणे. म्या पसरले असतील, इतक्या का पसरते का? फोन घेऊन चशीन नाही तर मायचा. थांब माय, मी घेतो तिले भांडे तो, नाही तर चालले जाईन ते सुमी. काय माय दांगडो, एकटं सून नाही आणि ती ढंगाची वागोल्याने जाऊन राहिली रत्नीच्यानं. पहिले ते डोक्यावर, आता ते नाचून राहिली डोक्यावर. काही कामाची गोट नाही बाई, योगिता काही गरीब नाही. अहो मग पाहिले मी तिची हिसकी की माय बाई टाण हिसकी देते. लेच आहे माय बाई, एवढा झाला कित्ता तरी काही अजून सुधारली नाही. काय म्हणावं माय, जास्त म्हटलं की आपण माय मागच्या बारी नसतं माचानच तमाशा चालता. ती पोरगी बोलली रमेशनं ऐकलं आणि मग दांगडू झाला बाई. मस्त असं वाटे माय, सकाळी राजू म्हणीन की त्यानं माझ घर फोडलं. आपण काहीच नाही म्हणत नाही, तिच्या घरी जातही नाही आता लय आणि काही नांदेच नसतो.
पहिले तरी मी लय जाव माय तिले धंदा करू लागो हे को बाई ती हलकट पाहिजे आपल्याला अन जाय तिकडे. आता मी नसतो जात. लयच मला नाही गमलं. रत्नी जोडून बसतो. रत्नी कशी असो वजात्री वजात्री आहे ती, पण ती आपल्याला काय आपली भाऊज आहे शेवटी. काही बोलली नाही बोलली आपण ऐकून घेतो. ते भासूचं काय नाही ऐकतो तिचं घेणं आलं. मम्मी मम्मी ग काय ग काय म्हणते. ए मम्मी मला भूक लागली ना ग. काय ग तू झोप राहत. निधी मग भूक लागली तर जा ना आजीले मग जाय. मी काय झोपली नाही अंग टाकलं थोड्या वेळ. आणि काय ग लेकर सारखी ठाकत राहता. भूक लागली तर जा ना घेणं वाढ. नाही मी नाही घेणार. मला आवडली पण नाहीये भाजी. मला दुसरं काहीतरी छान करून पाहिजे. उठ तू का झोपली का. छान पण नको करू जे अंग टाकू दे थोड्या वेळ जीवाराला. फोन लावता बाबाले जा फोन ला. काय करू राहिली काही म्हणतात का तर मग समजते ना आपल्याला. म्हणतात का काय म्हणतात तर सांग. काय तुम्हाला 2 दिवस अजून. अगं मम्मी माझी शाळा आहे ना. राहतो माझी शाळा नाही का. उन्हाळ्यात राहत नाही. आता राहा माझी शाळा पडते ना. नाही बाई भल्ली काळजी पडली होती शाळेची. हा घरी असली की शाळेत जाणं जीवार येते तोल्या. सारं गाव जमा लागते शाळेत ढाळायले. इथं आवतला शाळेची काळजी पडली. मम्मी आपण उद्या चाललं जाऊ काय. मला करमत नाही. मला पडून राहिली. काय झालं निधी. अगं झोपू द्या ना आईला. काही झोपा तू. निधी काही पाहिजे का मला सांगा ना मी देते ना. काही नाही पाहिजे मामी मला. वहिनी काही नाही पाहिजे तिले. ते तशीच टाकते ज्याची. ते मी झोपली की त्याच्या जीवार येते. तिला वाटते की बसेला जा झोपून ये. झालं का तुमचे काम. हा तर काही नाही हो ताई त्याच्यात काय म्हणणं. हो ना निधी. निधी शहाणी आहे. निधीचं काही नाही आहे म्हणणं.